रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही मुंबई शहरचा पोलीस भरतीचा पेपर आहे आणि आगामी काळामध्ये जे काही 9,500ची भरती येईल आणि शिवाय एक 25,000ची भरती महिला पोलीसची जी काय होणार आहे आगामी काळामध्ये, या सर्वांच्या अनुषंगानं आपण आणि जो चालकचा पेपर राहिलेला आहे, त्या चालकच्या पेपरच्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी पाठीमागचा मुंबई चालकचा 2023 साली जो काय पेपर झालेला आहे 14 मे 2023चा, त्या पेपरचं इन डिटेल ॲनालिसिस घेतोय. हे ॲनालिसिस घेत असताना पाठीमागं क्वेश्चन कसे विचारले होते, त्या अनुषंगानं आपण आपले जवळपास 4 पार्ट पडलेले आहे. शिवाय रेग्युलर एम-पी-एस-सीसाठी, सरळ सेवेसाठी, गट ब, गट क, एम-पी-एस-सी शिवाय ज्या काही टी-ई-टी एक्झाम असतील, पोलीस भरती असेल, या सर्वांसाठी आपण करंटचे डेली बेसिसवरती असणारे 15-15 दिवसांच्या असणारे व्हिडिओ त्या ठिकाणी शूट करून टाकत असतो. तर ज्यांनी कोणी करंटचे व्हिडिओ पाहिले नसतील, त्यांनी आवर्जून पहा. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी चालकचे ते पाठीमागचे पार्ट पाहिले नसतील, ते पार्ट पाहून घ्या. त्या पार्टमध्ये आपण जी-केचे 2 पार्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर अंकगणितचा 1 पार्ट आणि आता राहिलेला अंकगणितचा 10-10 प्रॉब्लेम अशा पद्धतीने आपण घेतलेले आहेत. लवकरच आपण त्या ठिकाणी एम-पी-एस-सीचे लेक्चर विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव चालू करतोय. एम-पी-एस-सीचे पण पेपर ॲनालिसिस शिवाय सब्जेक्ट वाईज त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहे. जी-केचे अंकगणितचे देखील आपण त्या ठिकाणी टॉपिक वाईज लवकरात लवकर लाईव्ह सेशन चालू करणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करा, की जेणेकरून लाईव्ह स्ट्रीमला जास्तीत जास्त विद्यार्थी असतील तर माझं तुमच्याशी कम्युनिकेशन हे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी डायरेक्टली राहू शकतं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, की जेणेकरून आपण लाईव्हची स्ट्रीम ॲक्टिव्हेट केली, की ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. ओके. तर वेळ न घालवता आपण पुढचा क्वेश्चन त्या ठिकाणी पाहू. आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, एक वस्तू ₹2,760 विकल्यामुळे, बघा विकल्यामुळे, म्हणजे ही किंमत कसली दिली आहे, विक्री किंमत दिलेली आहे. बघा प्रॉब्लेम एकदम तोडून तोडून वाचायचा, की जेणेकरून आपल्याला तो सहजासहजी समजू शकतो. एक वस्तू ₹2,760 विकल्यामुळे 20% नफा झालाय. काय झालाय? नफा झालाय. म्हणजे 100% जी काही आपल्याला 100 मध्ये ॲड करावं लागणार आहे. 100 मध्ये मायनस नाही करावं लागणार आहे फॉर्म्युल्यामध्ये. 20% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? त्या वस्तूची खरेदी किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम सोडवत असताना एक गोष्ट मनामध्ये फिट करून ठेवा, की नफा असो की तोटा असो, हा नेहमी खरेदी किमतीवरतीच होत असतो. म्हणजे खकीवरतीच नफा आणि तोटा होत असतो. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट तुम्ही नीट लक्षात घ्या. नफा किंवा तोटा हा खरेदी किमतीवरतीच होत असतो. हे वाक्य तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्यायचंय. त्याच्यामुळे हिथं आपल्याला दिली की कसली किंमत, ह्या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे ₹2,760. बघा आपल्याला दिली आहे ₹2,760 विक्री किंमत. आता हे वाक्य काय लिहिले, की नफा असो किंवा तोटा असो, हा नेहमी कशावरती होत असतो, खरेदी किमतीवरती होत असतो. मग त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काय झालाय, 20% नफा झालाय. मग 20% जर नफा झाला असेल तर आपण फॉर्म्युला कसा लिहू शकतो, खरेदी किंमत, बघा खरेदी किंमत किंवा ऑब्लिक मध्ये, एकच मिनिट, खरेदी किंमत ज्याला खकी असं म्हणू, गुणुले नफा असो किंवा तोटा असो. त्या ठिकाणी फॉर्म्युला तसा असतो, की फॉर्म्युल्यामध्ये ज्यावेळेस नफा होत असतो, बघा नफा, इथं फॉर्म्युला अजून थोडा विस्तृत करून घेतो. नफा भागिले 100 बरोबर विक्री किंमत. विक्री किंमत खरेदी किंमत गुणुले नफा
भागिले 100 बरोबर विक्री किंमत. आता या ठिकाणी हा जो काही नफा आपण जो घेतलेला आहे, बघा नीट लक्ष द्या. हा जो काही नफा घेतलेला आहे, तो आहे तसा हा नफा इथं टाकायचा आहे. परंतु हा कशामध्ये दिलाय? टक्क्यामध्ये दिलेला आहे. ज्यावेळेस टक्के दिलं जातं त्यावेळेस आपण छेदामध्ये 100 घेतो. हा घेतलं. मग आता हा जो काही नफा आहे, ज्यावेळेस अशा पद्धतीनं नफा दिला जातो, त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं, की हा नफा 100 अधिक दिलेली किंमत घ्यायची. बघा, वरती अंशामध्ये घेताना 100 अधिक दिलेली किंमत घ्यायची आहे. म्हणजे आपण कसं लिहू शकतो? खरेदी किंमत गुणुले नफा किती दिलाय? नफा अधिक 100. नफा अधिक 100 भागिले 100 बरोबर विक्री किंमत. बरोबर विक्री किंमत. मग नफा अधिक 100. आता या ठिकाणी नफा किती दिलाय? 20 दिलाय. मग खकी म्हणजे खरेदी किंमत गुणुले नफा किती दिलाय? 20 अधिक 100 भागिले 100 बरोबर विक्री किंमत. विक्री किंमत किती दिली त्या ठिकाणी? विक्री किंमत दिले 2760 रुपये. 2760 रुपये. मग सोडवा आता. खरेदी किंमत गुणुले हे किती दिले? हे किती होत आहे? 120. 20 अधिक 100 बरोबर 120 भागिले 100 बरोबर 2760. बरोबर 2760. आणि मग हे सोडवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फायनली त्याचं उत्तर येऊ शकतं. बघा, हे सोडवलं की त्या ठिकाणी फायनली तुम्हाला उत्तर येऊन जाईल. आता या शून्याला हा शून्य गेला. आता हे ह्याचा अजून संक्षिप्त रूप आपण देऊ शकतो. कसं बघा, दोनच्या पाड्यामध्ये दोन्ही आहे. बेसक 12 बेपंचे 10. बेपंचे 10. हे 5 तिकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये जातील, किंवा आहे तसं जरी ठेवलं असतं तरी पण चाललं असतं. पण ठीक आहे, संक्षिप्त रूप दिलंय तर. मग इथं किती झालं? ख की गुणुले 6/5 बरोबर 2760. 2760. आता 5 हे ह्या ठिकाणी भागाकारामध्ये, तिकडे गेल्यावरती गुणाकारामध्ये जातील. म्हणजे ख की बरोबर 2760 गुणुले 5. 2760 गुणुले 5 भागिले 6. भागिले 6. मग आता भागाकार करा. 6 चोक 6 एके 6. 6 चोक 24. खाली उरले 3, वरून घेतला 6. 6 6 36. वरचा शून्य आहे तसं. 460 गुणुले 5. 460 गुणुले 5. शून्याशी शून्य. 6 पंचे 30. हातचे आले 3. 4 पंचे 20 आणि 2 23. म्हणजे 2300 रुपये त्याची खरेदी किंमत असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी लॉजिकली देखील त्या प्रश्नाचं उत्तर येत होतं. आता हे मी सोडवून दाखवलं. आता हाच प्रश्न तुमच्यासाठी खाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे, की तोच प्रश्न मी फिरवून तुम्हाला थोडं मॉडिफिकेशन करून देतो. की असं समजायचं, एका वस्तूची विक्री किंमत 2760 रुपयाला विकल्यामुळे आपल्याला हा जो नफा व्हायचा आहे त्याच्या ऐवजी तोटा झाला. 20% तोटा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता मला त्या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं, की आता प्रश्नाचं उत्तर किती येईल. लक्षात घ्या, मी तुम्हाला हाच फॉर्म्युला सांगितलेला आहे. खरेदी किंमत गुणुले नफा भागिले 100 बरोबर विक्री किंमत. आपल्याला जो काय हा पर्सेंटेज मध्ये म्हणजे टक्केवारीमध्ये जो काय नफा दिलेला असतो त्याला 100 अधिक तो नफा टाकायचा, ती किंमत बरोबर लिहायची. डायरेक्टली मी 120 लिहू शकलो असतो, परंतु तुम्हाला एक प्रॉब्लेम समजून सांगण्यासाठी, आता ज्यावेळेस तुम्हाला तोटा दिलाय तर तोटा दिलेला असतो त्यावेळेस वरती अंशामध्ये 100 वजा तोटा लिहायचा. बघा, 100 वजा तोटा लिहायचा. नफा दिला असेल तर तो 100 मध्ये अधिक करायचा अंशामध्ये लिहिताना. हितली जी काय अंशातली किंमत आहे याच्यामध्ये ज्यावेळेस नफा दिला जातो त्यावेळेस 100 अधिक ती किंमत करायची. ज्यावेळेस तोटा दिला जातो त्यावेळेस 100 वजा ती किंमत करायची भागिले 100. आणि मग खरेदी आणि ह्या साईडला विक्री आहे तसाच फॉर्म्युला आहे. याच्या पलीकडे या फॉर्म्युल्यावरती आतापर्यंत एकही एक्झाम्पल गेलेलं नाही, हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचंय. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला तोटा 20% तोटा होऊन खरेदी किंमत किती येईल हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने कंपल्सरी सांगायचं. आता लॉजिकली या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. लॉजिकली बघा, मी प्रॉब्लेम पुन्हा वाचणार. सगळा प्रॉब्लेम मी परत एकदा वाचल,
की मला ही काय किंमत दिली आहे, 2760 रुपये मला काय दिली आहे, विक्री किंमत दिली आहे. मला 20% काय झालाय, नफा झालाय. तर त्या वस्तूची काय करायची, खरेदी किंमत करायची. आता एवढं लक्षात घ्या, एवढ्या किमतीला विकल्यावरती मला काय झालाय, नफा झालाय. जर नफा होत असेल तर 100% खरेदी किंमत ही याच्यापेक्षा कशी असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. म्हणजे 2760 पेक्षा कमी असायला पाहिजे. आता मी एक लॉजिकली दरवेळी एक गोष्ट सांगत असतो. मॅथमॅटिक्सचे माझे बरेचसे त्या ठिकाणी अंकगणित म्हणून तुम्ही डायरेक्टली अंकगणित म्हणून पार्ट पाहिले की तुम्हाला लगेच त्या ठिकाणी दिसू शकतं. अंकगणित मी सांगत असताना एक गोष्ट सांगितली की तुम्ही 10% एखाद्या गोष्टीचे पहिल्यांदा 10% काढायचे आणि 1% काढायचा. ज्यावेळेस 1-0 कोणत्याही संख्येवरचा 1-0 आपण झाकतो त्यावेळेस ते त्याचे 10% निघतात आणि 2 शून्य झाकले की आपल्याला 1% निघतो. आता बघा 2760 आहे त्याचा 1-0 झाकला ही किंमत किती राहिली, 276. बघा 2760 आहेत त्याचा 1-0 झाकला तर उरले किती, 276. हे 276 असणार त्याचे 10%. त्याचा जर 1% काढायला लावलं तर इकडून 2 अंक झाकायचे. 2 अंक झाकल्यानंतर उरतात किती, 27. 27 असणार 1%. मग आता मला नफा किती झालाय, 20% झालाय. मग त्या 2760 ह्या 2760 मी 10% काढणार. 10% काढणार म्हणजे किती काढणार, 1-0 झाकणार. 10% म्हणजे 1-0 झाकला. 1-0 झाकल्यानंतर किंमत किती उरली, 276. 276 हे माझे 10% असणार आहेत. म्हणजे 20% त्याच्या डबल असणार आहेत का, हो डबल असणार आहेत. 20% म्हणजे त्याच्या डबल असणार आहेत. मग करा डबल. 6 दुने 12 हातचाला 1, 7 दुने 14 आणि 15 हातचाला 1, 2 दुने 4 आणि 5. म्हणजे साधारणतः 550 रुपये हे त्या ठिकाणी नफा झालाय. मग ही 550 रुपये किंमत ही ह्याच्यातून वजा केली तरी आपल्याला नियरली अबाउट व्हॅल्यू त्या ठिकाणी आली असते. मग 500च वजा करा ना. ह्या किमतीतून जर मी 500 वजा केले असते 2700च्या तर मला 2760 मधून 500 वजा केले असते तर बघा साधारणतः किंमत त्याच रेंजमध्ये आली असते की 2300च्या रेंजमध्ये किंमत त्या ठिकाणी आली असती. त्या लॉजिकने देखील मी या उत्तरापर्यंत जाऊ शकलो असतो. हे ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. आता हा जो काय प्रॉब्लेम दिलाय हा सोप्या कॅटेगरीतला प्रॉब्लेम होता. सेम टाईपचे प्रॉब्लेम ऑलरेडी विचारलेले आहेत. त्याच्यामुळं जर यदा कदाचित हे 2300 पेक्षा आकडे लांब लांब दिले असते म्हणजे 2500 2400 तर लॉजिकली उत्तर कसं काढता आलं असतं हा मुद्दा माझा लक्षात घ्या. या ठिकाणी त्यांनी ऑप्शन क्लोज दिलेत 2300 2310 2320 त्याच्यामुळे लॉजिकली फास्ट उत्तर येत नाही. पण जर यदा कदाचित एक्झामिनरनं ऑप्शन लांब लांबचे दिले असते म्हणजे एक 2300 एक 2400 एक 2500 एक 2200 असा जर ठेवला असतं तर 100% आपल्याला 2300 हे सगळं न सोडवता आलं असतं. परंतु हे सोडवायला काय अवघड नाही. ज्यावेळेस नफा दिला जातो त्यावेळेस अंशामध्ये 100 अधिक नफा करायचा. बघा ट्रिक काय आहे, ज्यावेळेस नफा दिला जातो त्यावेळेस 100 अधिक नफा करायचं आणि ज्यावेळेस तोटा दिला जातो त्यावेळेस 100 वजा तोटा करायचं कुठं, अंशामध्ये आणि ह्या सगळ्याला भागिले 100 करायचं. या लॉजिकनं आपल्याला लगेच पाहता क्षणी त्या ठिकाणी उत्तर निघतं. मग खरेदी किंमत दिली असेल तर विक्री किंमत निघणार, विक्री किंमत दिली असेल तर खरेदी किंमत निघणार. या दोन पॅरामीटर मध्ये म्हणजे ही एक गोष्ट आणि ही एक गोष्ट या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट 100%च दिलेली असणार. बघा एक तर तुम्हाला खरेदी किंमत दिली तर विक्री किंमत विचारणार, विक्री किंमत दिली तर खरेदी किंमत विचारणार. या टॉपिक वरती क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. हा मुद्दा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन. आता हा अत्यंत सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. बघा प्रश्न हे सोपे होते, अंकगणित हे सोपं होतं. या आउट ऑफ चांगलं प्रॅक्टिस असणाऱ्या मुलाला आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी पडू शकतात. आता बघा A:B बरोबर 3:4 आणि B:C बरोबर 8:9 तर A:C बरोबर किती. बघा दिलंय कसं, ज्यावेळेस हे दोन टिंब दिले जातात त्यावेळेस अंश आणि छेद या स्वरूपामध्ये मांडून घ्यायचा. म्हणजे A:B हे कसं मांडणार मी, A/B कसं मांडलं मी, A/B बरोबर किती दिलंय, A/B बरोबर दिलंय 3/4 म्हणजे ज्यावेळेस हे टिंब असतं त्यावेळेस तो नसतो. टिंब म्हणजे छेद असतो एवढं लक्षात घ्यायचं. A:B बरोबर 3:4 म्हणजे A भागिले B बरोबर 3/4
म्हणजेच हे पण आपण कसं लिहू शकतो, सेम तसंच लिहू शकतो ना, बी भागिले सी बरोबर 8/9. 8/9. आता ही गोष्ट मी मांडल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली विद्यार्थी मित्रांनो, की ह्या ठिकाणी कॉमन आहे. काय कॉमन आहे? हा इथं बी कॉमन आहे आणि ही ठिकाणी बी कॉमन आहे. जर मी ह्या दोघांचा गुणाकार केला, बघा, जर मी या दोन गोष्टींचा गुणाकार केला तर मला ह्या बी ला बी कॅन्सल होऊन एसी भेटेल आणि मला काय विचारले, एसी ची किंमत किती. बघा, असाच प्रॉब्लेम आहे, तसाच प्रॉब्लेम येणार, फक्त आणि फक्त आकडे बदलून येणार तुम्हाला. आता बघा काय करायचं, अशा टाईपचा प्रॉब्लेम आल्यानंतर नेहमी सोप्प करून द्यायचं. ते तुम्हाला अशाच फॉर्मॅटमध्ये प्रॉब्लेम देणार. आपण काय करायचं, त्याला अंश आणि छेदाच्या रूपामध्ये मांडून घ्यायचं. स्टेप नंबर 2 काय करायची, या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार करायचा. बघा आता ए छेद बी गुणुले बी छेद सी. बघा, ए छेद बी गुणुले बी छेद सी बरोबर. आता ए छेद बी काय आहे, 3/4 दिले ना, 3/4 गुणुले बी छेद सी किती, 8/9. 8/9 हे आहे अशी किमती इथं मी मांडल्या, इथं मी मांडल्या. आता हे ऍक्च्युअली कसं असतं, हे बरोबरच्या चिन्हाच्या स्वरूपामध्ये असतं. म्हणजे हे सगळं जे काय आहे हे ह्या संख्येला काय आहे, बरोबर आहे. हे या संख्येला बरोबर आहे. परंतु तुम्हाला समजावं म्हणून मी काय केलेलं आहे, ते एकाखाली एक मांडून घेतलेलं आहे. मग सोडवा आता ह्याला. आता मला सांगा, हे जर सोडवायला आपण घेतलं तर ह्या बी ला हा बी कॅन्सल झाला, या बी ला ही बी कॅन्सल झाला. मग ह्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे. गुणाकाराचं चिन्ह असल्यावरती आहे तसाच वरचा ही रेष मारून घ्यायची. वरती अंशामध्ये काय शिल्लक राहिलं, फक्त हा ए शिल्लक राहिला, मी ए आहे तसा मांडून घेतला. खाली छेदामध्ये शिल्लक काय राहिलं, फक्त हा सी शिल्लक राहिला, आहे तसा सी मांडून घेतला. आता खालचं हे सोडवा. 4 एके 4, 4 दुने 8, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि मग करा गुणाकार. गुणाकार चिन्ह असल्यानंतर अंशाचा गुणाकार करायचा, छेदाचा गुणाकार करायचा. बघा नीट लक्षात घ्या, इथं बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं. त्यांना वाटतं तिरकस गुणाकारच करायचा आहे. तिरकस गुणाकार, बघा टीप लक्षात ठेवा किंवा टीप, तिरकस गुणाकार हा फक्त बेरीज असेल वजाबाकी असेल त्याच वेळी करा, त्याच वेळी करा. आणि गुणाकार ज्यावेळेस दिला असेल, बघा गुणाकाराचं चिन्ह ज्यावेळेस असेल त्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह असल्यानंतर अंशाचा गुणाकार, अंश गुणिले अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. विद्यार्थी मित्रांनो, आपली जशी भाषा आहे, आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने लिहून घ्यायचं. आपल्याला पुस्तक छापायचं नाही, आपल्याला मार्क्स आणायचे. आउट ऑफ मार्क्स कसे येतील हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये तुमचे सगळे गणिताची बुक लिहिताल का नाही, त्यावेळेस तुमचा कसाच प्रॉब्लेम चुकणार नाही. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस माझी बेरजेची आणि वजाबाकीची प्रक्रिया असेल तरच मी तिरकस गुणाकार करणार आहे. आणि ज्यावेळेस गुणाकार ही प्रक्रिया असेल त्यावेळेस सरळ मी अंशाचा गुणाकार करणार, छेदाचा गुणाकार करणार. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी अंशामध्ये काय राहिलंय, तर अंशामध्ये आता तुमच्या लक्षात येईल की अंशामध्ये इथं 1 राहिलाय, इथं 2 राहिलाय, म्हणजे किती राहिलं, 1 गुणिले 2 भागिले, हे भागिले किंवा आहे तसंच मांडलं. छेदामध्ये किती राहिलं, 1 आणि 3 राहिलं, 1 गुणिले 3. मग सोडवा, बे एके बे, 3 एके 3, म्हणजे 2/3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. 2/3. आणि तुम्हाला मी म्हंटल की 2/3 हे कसं मांडलं जातं, हा छेद नेहमी 2 टिंबांच्या स्वरूपामध्ये मांडला जातो. हे छेद म्हणजे काय असतं, हे 2 टिंब असतात. हा 2 त्याच्या अलीकडे लिहायचा आणि हा 3 याच्या इकडे लिहायचा. हे त्याचं उत्तर झालं. ऑप्शन नंबर 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. या टाईपचे प्रॉब्लेम मॅक्सिमम एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. आले लक्षात की काय केलं मी, हे जे 2 टिंब आहेत त्याला फक्त अंश आणि छेदाच्या रूपामध्ये मांडून घेतलं, अंश आणि छेद त्याचा केला. अंश आणि छेद केल्यानंतर नेहमी ते एसी चीच किंमत विचारतात, ए भागिले सी विचारणार. एक तर तुम्हाला असं विचारणार ए सी काय किंवा ए भागिले सी काय, किंवा
तिसरा फॉर्मॅट काय, ए भागिले सी. ह्या तिन्हीचे अर्थ एकसारखेच होतात. या तिन्हीचे अर्थ एकसारखेच होतात. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. मग ए भागिले बी, बी भागिले सी. माझ्या लक्षात आलं की बी ला बी कॅन्सल झाला तर फक्त एसी राहील, कारण मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. मग एसी ची किंमत जर काढायची असेल तर ह्या दोन ह्या गोष्टींचा काय करावं लागेल, मला गुणाकार करावा लागेल. त्या दोघांचा गुणाकार केला, उत्तर आलं 2/3. तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता तुमच्यासाठी होमवर्कला प्रॉब्लेम. प्रत्येक ठिकाणी आपला होमवर्क दिला जाईल. मी प्रॉब्लेम सांगितल्यानंतर जोपर्यंत माझा प्रॉब्लेम होत नाही तोपर्यंत पेन घेऊन टेकवण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण तुम्ही पुन्हा मागे येऊन पाहू शकता. माझा प्रॉब्लेम पूर्ण झाल्यानंतर मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेतल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम आठवून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमची गणिताची एकही मार्क जाणार नाही, ही गॅरंटी माझी. आता बघा, हीच मेथड वापरायची. एकदा आपले 5-6 लेक्चर झाले का नाही, तुम्हाला ती हॅबिट होईल. पूर्ण प्रॉब्लेम झाला की तो आठवायचा, तुम्ही स्वतः आठवून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. जर आठवलं नाही, पुन्हा मागं जायचं, पुन्हा ऐकायचा, पुन्हा आठवून न बघता लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला 100% प्रॉब्लेम सुटणार. आता होमवर्कला प्रॉब्लेम. होमवर्कला तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, हा जो काय प्रॉब्लेम आहे, A/B हे 3/4 च्या ऐवजी फक्त आकडे बदलून देतो. नवास 8 बघा, A/B बरोबर 9/8 आणि B/C बरोबर 4/3. तर AC ची किंमत किती, हा तुम्ही खाली मला कमेंट बॉक्स मध्ये ह्या तिथं टाकायचं. ऑप्शन एक्सरसाइज नंबर 2 बघा, एक्सरसाइज नंबर 2. एक्सरसाइज 1 मागास आम्ही प्रॉब्लेम सांगितला तोट्याचा. हे झालं एक्सरसाइज नंबर 2. X2 चे आन्सर डायरेक्टली टाकायचं तुम्ही मला. त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये मला कंपल्सरी प्रॉब्लेम सोडवून पाठवायचाच. बरेचसे विद्यार्थी, मला फार कौतुक वाटतं, आता मला त्यांची नावं आता आठवत नाहीत, परंतु मॅथ्स म्हणून कोणाच तरी एक डीपी आहेत, त्यांची पण मॅक्सिमम उत्तर असतात. गोविंद म्हणून कोणतरी आहेत, त्यांचे पण मॅक्सिमम मला प्रत्येक क्वेश्चनला उत्तर असतात. अजून कॉमेडी म्हणून कोणाच तरी एक आहेत, त्यांचे पण मला मॅक्सिमम उत्तर असतात. ह्या बरेचसे विद्यार्थी, बऱ्याचशा मुली आहेत, काही महिला आहेत, त्यांची पण मला कंपल्सरी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर असतात. तुम्ही जोपर्यंत टीचर स्टुडंट इंटरॅक्शन होत नाही तोपर्यंत मार्क्स मॅक्सिमम येत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सारखं सांगतोय, आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. त्या ठिकाणी मी लवकरात लवकर लिंक शेअर करणार आहे, लाईव्ह लेक्चर घेणार आहे. लाईव्ह लेक्चरचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट पडतो रेकॉर्ड लेक्चर पेक्षा. त्याच्यामुळे लाईव्ह लेक्चर आपण त्या ठिकाणी घेणार आहे. तुम्ही लाईव्ह असाल तर तुम्ही काय म्हणताय, तुम्हाला कुठला पॉईंट समजला नाही हा मला डायरेक्टली समजू शकतो. आणि माझा प्रयत्न हाच आहे की बाबा सहज आणि सोप्या भाषेमध्ये सहजासहजी तुम्हाला समजावं, हा माझा उद्देश आहे. तिसरा नंबरचा प्रॉब्लेम, डिश टीव्ही वरती कंपल्सरी प्रॉब्लेम विचारला जातो. 5 किलोमीटर पर तास जाणारी एक व्यक्ती एक पूल किती मिनिटात ओलांडते? 15 मिनिटांमध्ये. इथं काय दिलंय, 5 किलोमीटर पर तास, म्हणजे हा दिलेला असतो वेग, ज्याला व्हेलॉसिटी इंग्लिश मध्ये असं म्हणतात. 5 मिनिटांमध्ये, मिनिट हे काय वेळ दर्शवते, ओलांडते. तर त्या पुलाची आपल्याला काय काढायची, लांबी काढायची आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे डिश टीव्हीचा प्रॉब्लेम ना. डिश टीव्ही लिहून घ्यायचं, डिश टीव्ही. डी म्हणजे काय असतं, डी म्हणजे डिस्टन्स, ज्याला मराठीमध्ये अंतर असं म्हणतात. मग अंतर म्हणजेच काय असतं, एक प्रकारची लांबी असते. लांबी म्हणजेच अंतर असतं ना. आता ही मी सांगितलं, ही 1 मीटर लांब आहे, म्हणजे ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत तुम्हाला काय दिसते, लांबी दिसते. ओके, डी म्हणजे अंतर. टी म्हणजे काय, टाइम. टी म्हणजे काय असतो, टाइम. म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो, वेळ. आणि इंग्लिश मध्ये व्ही म्हणजे वेलॉसिटी, ज्याला वेग असं म्हणतात. आणि ही जी काय वेग असतो का नाही, हा वेग नेहमी किलोमीटर किमी पर तास म्हणजे किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर तास किंवा मीटर पर मिनिट किंवा किलोमीटर पर मिनिट अशाच फॉर्मॅट मध्ये असतो.
मी इथं काय केलंय, किलोमीटरचं मीटर केलंय, मीटरचं किलोमीटर केलंय आणि इकडं तास छेदामध्ये एक तर तास दिला जाईल किंवा मिनिट जाईल. याच्या पलीकडं याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये विचारला जात नाही. आता डिश टीव्हीचा फॉर्म्युला मी ॲज इट इज लिहिला. एवढंच लक्षात ठेवायचं. डी म्हणजे अंतर घ्यायचं, टी म्हणजे वेळ घ्यायचा आणि व्ही म्हणजे वेग घ्यायचा. ओके. मग आता टाकतो मी फॉर्म्युल्यामध्ये. टी म्हणजे टाइम इथं मला दिलाय, किती दिलाय, 15 मिनिट दिलाय. 15 मिनिट दिलाय. लक्षात घ्या इथं किती मध्ये दिलाय ते नीट लक्षात द्यायचं. तिथं मिनिटामध्ये दिलंय की तासामध्ये दिलंय हे आपल्याला कळलं पाहिजे. 15 मिनिट दिलाय गुणुले व्ही. व्ही म्हणजे काय सांगितलं मी, वेग. वेग किती दिलाय, 5 किलोमीटर पर तास. म्हणजे एका तासामध्ये 5 किलोमीटर जाते, तो त्याचा वेग झाला. 5 किलोमीटर पर तास, बरोबर का, पर तास. मला सांगा हे जे काही युनिट आहे हे आहे मिनिटामध्ये, हे आहे तासामध्ये. एका एका कुठल्या तरी युनिटमध्ये पाहिजे का नाही. एक तर याला तास करा किंवा याला मिनिट करा, कुठलंही एक करा. बघा कुठलंही एक करा, जे सोपं वाटेल ना ते करायचं. आता मी हे मिनिट आहेत, ह्या मिनिटाचं जर तासामध्ये रूपांतर करायचं असेल तर 60 न भागायचं असतं. बघा नीट विचार करा, मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करत असताना आपण 60 न भागतो. मग मी 60 न भागणार. बघा कसं मी करतोय, 15 भागिले 60 काय झालं, आता हे तासामध्ये रूपांतर झालं. इथं तुम्ही प्रॉब्लेम सोडवत असताना तास वगैरे असं काय मांडायचं नाही. मी हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मांडतोय. 15 भागिले 60 हे काय झालं, तासामध्ये रूपांतर झालं. गुणुले आपला वेग किती आहे, 5 आहे. वेग किती आहे, 5 किलोमीटर पर तास. आता सगळं एका युनिट मध्ये आलं. सोडवा आता. आता सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, 15 एके 15, 15 चोक 60, 15 चोक 60. मग वरती इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे एकमेकांचा गुणाकार. तिरकस गुणाकार करायचा नाही. तिरकस गुणाकार कधी करायचा, फक्त बेरीज आणि वजाबाकी असल्यानंतरच त्या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा. मग 5 एके 5, 5/4 हे आपलं त्या ठिकाणी काय राहील, उत्तर राहील. 5/4 उत्तर राहील अंतर. मग आता तुम्ही जर इकडे गेला तर इथं काय 5/4 दिसत नाही. मग आता तुम्ही विचार करता 5/4, मग माझं चुकलं काय. परत ऑप्शन नीट बघायचे. ऑप्शन नीट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे सगळं कशामध्ये दिलंय भाऊ, मीटर मध्ये दिलंय. आपलं उत्तर कशामध्ये आलं असेल, मीटर मध्ये का किलोमीटर, हे कशावरून ठरवायचं. आता मला सांगा, इथं किलोमीटर आहे, इथं किलोमीटर आहे. तास तास तर ऑलरेडीच झालेले, सेम मिनिट झाले. म्हणजे हे जे काय उत्तर येईल आपलं, हे कशामध्ये आलं असेल, हे किलोमीटर मध्ये आलेलं असणार आहे. 100% उत्तर कशामध्ये आलेलं असणार आहे, किलोमीटर. 5/4 किलोमीटर. मग त्या 5/4 किलोमीटरचं बघा, 5/4 किलोमीटरचं मला मीटर मध्ये रूपांतर करायचंय. आणि सगळ्यांना माहिती आहे 1 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1000 मीटर. मग आता 5/4 ला मी 1000 न काय करणार, त्या ठिकाणी गुणणार. मग 4चा पाडा सगळ्यांना येतो, 4 एके 4, 25 चोक 100, वरती 0. मग 5 गुणुले 2500, 5 गुणिले 250. मग 25 5 किती झाले, 125, वरचा 0 म्हणजे 1250. हे त्या ठिकाणी त्या पुलाची लांबी असणार आहे मीटर मध्ये. किती, 1250 मीटर मध्ये लांबी असणार आहे. समजलं का. डिश टीव्हीचा फॉर्म्युला लिहिला, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. त्याच्यानंतर हे सगळं एका युनिट मध्ये केलं. इथं मीटर, इथं मिनिट दिलं होतं, इथं तास दिलं होतं. मग त्याला मी काय केलं की त्याला तासामध्ये रूपांतर केलं. याचा तास केला, याचा तास केला. मग उत्तर येताना मला किलोमीटर मध्ये येणार. पण मला जे ऑप्शन दिलेत हे मीटर मध्ये दिलेत, त्याच्यामुळे मला मीटर मध्ये कन्व्हर्जन करणं किलोमीटरचं आवश्यक होतं. म्हणून 1 किलोमीटर मध्ये म्हणजेच 1000 मीटर असतं. मग 1000 मीटरनं त्याला गुणलं तर उत्तर आलं माझं 1250 मीटर. हे माझं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. आता सेम फॉर्म्युला तुम्हाला, सेम प्रॉब्लेम त्या ठिकाणी देतो. तेवढा तुम्ही काय करायचं, सोडवण्याचा प्रयत्न करायचा. 5 किलोमीटर पर तासाने जाणारी एक व्यक्ती. बघा इथं जे 5 किलोमीटर दिले त्या ठिकाणी तुम्ही 10 किलोमीटर पर करा. 10 किलोमीटर पर आवर. आणि ही जे काय 15 मिनिटात जे काय पूल ओलांडते, इथं 30 मिनिटात पूल ओलांडते, असं करा. तर त्या पुलाची लांबी मला किती येईल ते खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढचा प्रॉब्लेम 4 नंबरचा. हा सोपा प्रॉब्लेम होता, पण त्या ठिकाणी लक्षात येणं गरजेची गोष्ट होते. मग आता ह्या ठिकाणी मी ऑप्शन बघितले की डायरेक्टलीच जर मी प्रॉब्लेम वाचण्याच्या अगोदर माझी नजर ही ऑप्शन वरती जात असते. म्हणजे मला सवयच तशी लागली. ऑप्शन वरून
मी शक्यतो उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला एक कायम माझं एक म्हणजे गोल्डन स्टेटमेंट असं की ह्या परीक्षा सोप्या असतात. त्याचं कारण असं की उत्तरं आपल्या समोर असतात. उत्तरं समोर आहेत ना. आता बघा या ठिकाणी सारखेपणा कुठं दिसतोय? इथं मला 7/9 दिसतंय आणि इथं 7/8 दिसतंय. म्हणजे एक्झामिनरनं ह्या दोन ऑप्शन म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये सिमिलॅरिटी ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामुळं उत्तर ह्या दोन ऑप्शन मध्येच असणार आहे. यदा कदाचित मला जर हा प्रॉब्लेम सुटला नसता तर मी डायरेक्टली एकतर ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 4च मार्क केला असता. ऑप्शन नंबर 1 आणि 3 ला मी ह्या ठिकाणी गेलो नसतो. का? तर एक्झामिनरनं सिमिलॅरिटी ठेवली. आता सोडवण्याचा प्रयत्न करू. 14,014 भागिले 16,016 ह्याला काय द्या? संक्षिप्त रूप द्या. म्हणजे काय नाही ह्याला छोटं करा. ह्या फॉर्मॅटमध्ये आणा. आता मला एवढं तर लक्षात येते कुठला लय मोठा पाडा म्हणण्यापेक्षा सरळ सरळ बेचा पाडा म्हणायचा. सुरुवात कशाने करायची? बेच्या पाड्यापासून करायची. बे 7 14 ह्या शून्याशी 0 परत या शून्याशी 0 बे 7 14 म्हणजे 7,007 2 न भाग घालवल्यानंतर आणि याला 2 न भागवला तर सेम तसंच होणार. 8 दुने 16 शून्याशी 0 शून्याशी 0 8 म्हणजे 8,008 2 न भाग घालवल्यानंतर म्हणजे ह्याच उत्तर काय राहील? 7,007 भागिले 8,008 8,008. मग आता मला एवढं पाहिल्यानंतर खाली इकडे जर बघितलं तर मला 7,007 भागिले 8,008 तर कुठं दिसत नाही. आता ज्या अर्थी इथं शेवट 7 आहे हे म्हणजे ह्याला 2 न भाग जाणार नाही. 7 आणि 7 14 केले 3 न भाग जाणार नाही. ह्याची 4च्या पटीत नाही 4 न भाग जाणार नाही. त्याच्यामुळं मी पुढं 5 आणि 0 शेवट नाही त्यामुळे 5च्या कसोटीत बसत नाही. मग ह्याला भाग घालवायचा कसा? त्यावेळेस मी ऑप्शनचा आधार घेतला. मला लक्षात आलं की इथं 7 आहे इथं 7 आहे म्हणजे इथं ह्याला जर 7 न भाग जाण्यासाठी किती न भाग द्यावा लागेल हे मला विचार करावा लागला. त्यासाठी मी काय केलं? ह्या 7,007 ला डायरेक्ट 7 न भागले. तर तुम्ही म्हणताल हे जे काय उत्तर हिथं 7 आहे ह्या 7 नच मी भागून बघितलं. मग 7 न भागून बघितल्यानंतर बघा उत्तर किती येते? 7 एके 7 खाली उरला 0. हा 0 आहे तसा हिथं आणला. इथं मांडला 0. परत हा 0 आहे असा इथं मांडला. इथं मांडला 0. परत हा 7 आहे तसा घेतला. आता 7 एके 7 07 शून्याशी 0 म्हणजे भागाकार पूर्ण गेला. म्हणजे 1,001 न जर भागलं मला मुद्दा काय काढायचा होता? 1,001 न जर मी या संख्येला भागलं तर उत्तर किती येईल? 7 येईल. मग सुटला ना मला प्रॉब्लेम. कसा बघा? माझ्या हे लक्षात आलं जसं 1,001 ला 7 न गुणलं तर उत्तर काय येईल? 7,007 येईल. तसं 1,001 ला 8 न गुणलं तर उत्तर काय येईल? 8,008 येईल. म्हणजे ह्या दोन संख्येला कशाने भाग दिला पाहिजे? 1,001 या संख्येनं या दोन्ही संख्याला म्हणजे अंशाला आणि छेदाला भाग दिला पाहिजे. म्हणजे 7,007 भागिले 1,001 केलं तर उत्तर येईल 7 आणि 8,008 भागिले 1,001 जर केलं म्हणजे ह्या दोघांनी ह्याला जर भागलं तर उत्तर येईल इथं 8 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर राहील 7/8. ऑप्शन नंबर 4 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन 5 नंबरचा. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की असे पर्सेंटेजचा प्रॉब्लेम आला कंपल्सरी 1 शून्य झाकला की 10%, 2 शून्य झाकले की त्याचा 1% निघत असतो. बघा आता इथं बघा एका फळबागेमध्ये 150 झाडांपैकी 12% झाडे ही आंब्याची आहेत. बघा 12% झाडे ही आंब्याची आहेत. बरं पुढे प्रॉब्लेम वाचत गेलो तर त्या बागेत इतर प्रकारची झाडे किती आहेत? इतर प्रकारची झाडे किती आहेत? 12% झाडे जर आंब्याची असतील तर राहिले टक्के किती? 100% 12% गेले म्हणजे 88% इतर झाडे. मग 88% ह्या 150चे 88% जर काढायचे म्हटले तर उत्तर 18 आणि 24 वगैरे येईल का? म्हणजे 100% या दोन मध्ये उत्तरच नाही. उत्तर ह्या दोन ऑप्शन मध्ये दिलेले एक तर उत्तर 132 असणार किंवा 138 त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. मग आता सोडवा. मला एवढं तर कळतं की बाबा टोटल झाड माझे किती? 150. ह्याचा 1 शून्य झाकला. बघा 1 शून्य झाकला किंवा 1 शून्याला मी काट मारले तर मला किती उरले? 15 झाडं उरली. ते म्हणजे माझे किती इथं? 10% झाड आहेत. ती म्हणजे माझी 10% झाडं आहेत. मग
मला पाहिजे झाड किती आंब्याची 12%. 12% म्हणजे मला अजून 1% काढावं लागलं का नाही. मग याचा 1% काढायचं म्हटलं 150चा तर काय करावं लागेल की 2 वेळा झाकायचं. हे एक शून्य घालवला आणि हा 5 पण घालवला म्हणजे किती उरेल 1.5 हा माझा काय असेल 1% असेल. मग मला 2% काढायचे म्हणजे ह्याला काय करावं लागेल 2 न गुणावं लागेल. 1.5 ला जर 2 न गुणलं तर उत्तर किती येईल 3 येईल. म्हणजे 1.5 ला 2 न गुणलं तर उत्तर आलं 3 आणि 10% म्हणजे माझे किती येतं 15. म्हणजेच काय की 12% आंब्याची झाडं म्हणजे किती ही 10% म्हणजे 15 आणि हा 1% म्हणजे 3 म्हणजे 15 अधिक 3 बरोबर 18 टोटल झाडे ही माझी कशी इथं आंब्याची आहेत. आंबे आहेत. मग 18 झाडे आंब्याची मला काय विचारलेत इतर झाडे विचारलेत. इथं ऑप्शन मध्ये 18 दिले का फसवण्यासाठी 100% 18 दिले. ह्याला जायचं नाही कारण एक्झामिनरला माहित आहे की तुम्ही काय करणार इथं उत्तर 18 काढणार आणि लगेच फ्लो मध्ये टिक करणार आणि घरी आल्यावरतीच करणार 1 मार्क गेला. का तुम्हाला आंब्याची झाडं किती हे विचारलंच नाही ना. तुम्हाला विचारलंय काय तुम्हाला विचारले इतर झाडे किती. मग इतर झाडे काढायची असेल तर काय करावं लागेल टोटल झाडं किती 150 आंब्याची झाडं किती 18 ह्या 150 झाडामधून ही 18 झाडं वजा करा. बघा ह्या शून्यातनं 8 जातात का जात नाही. इथं इकडून एक हातचा घेतला मग आता इथं झाले 10 10तनं 8 गेले 2 आता इथं 5तनं एक हातचा इथं गेल्यामुळे इथं किती उरले 4 4तनं एक गेला 3 आणि हा 1 132 ही इतर झाडं असणार आहेत. ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 1 ही ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणताल डायरेक्टच 12% करून काढता येऊ शकतं का हो काढता येऊ शकतं. मी सगळं हे जे 10% 1%चे काढतोय हे सगळं विदाऊट पेन आणि पेन्सिल न टेकवता म्हणजे पेपर आणि पेनचा कॉन्टॅक्ट न आणता करायचंय. 150चे 10% तोंडीच निघतात का नाही 15 झालं म्हणजे 15 झाडं म्हणजे 10% कळले तुम्हाला. 1% काढायचे म्हणजे 2 अंक झाकायचे उजव्या बाजूनं. हा एक शून्य घालवला हा एक शून्य घालवला म्हणजे 1.5 आलं 1.5 आलं म्हणजे 1% आला. मला 12 होण्यासाठी किती 10% अधिक 2% बरोबर 12% बरोबर 12%. मग 10% तर काढले मी मग 2% काढण्यासाठी मला 1% मी काढला 1% रेल्वेचे एनटीपीसीचे जेवढे हार्ड लेवलचे एसएससी सीजीएलचं मॅथमॅटिक्स असतं की नाही ते सगळं याच मेथडनं सोडवलं जातं बरं का. ह्यानं प्रॉब्लेम पाहता क्षणी सुटतात. मला तोंडीच कळत होतं 15 झाडं तर त्या 150 झाडांमधून गेली बघा 15 झाडं त्या 150 झाडांमधून गेली तर राहिले 135 राहिले 135 म्हणजे उत्तर 135च्या जवळच असणार आहे. ह्या लॉजिकनच मी गेलो होतो 135च्या जवळ उत्तर असणार आहे. 10% म्हणजेच 135 आहे. माझी 12% झाडं म्हणजे ह्या 135च्या थोडस खाली जाईल. ऑप्शन वरून जा बरं 138 ऑप्शन गेला 18 ऑप्शन गेला 24 ऑप्शन गेला. मी ह्या प्रश्नाचं उत्तर तोंडीच काढलं असतं. कळलं कसं काढलं असतं 150 बघा नीट परत एकदा तुम्हाला सांगतो सगळं 150 झाड आहेत तुमचे 150 झाड आहेत त्या 150 झाडातली 12% झाडं आंब्याचे 12% झाडं आंब्याचे. मी 3 4 4 पद्धतीने प्रॉब्लेम सांगतोय त्यामुळे वेळ लागणारच. 12% झाडं आंब्याचे. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं त्याचे 10% काढायचं म्हणजे 1 शून्य झाकायचा. किती राहिले 15 झाडं आंब्याची 150 पैकी 15 झाडं आंब्याची म्हणजे 135 झाडं शिल्लक राहिली. त्या 135 मधली पण 12% झाड आहेत ना म्हणजे 2% झाडं अजून आंब्याची. मग ह्या 135 मधून अजून काहीतरी आकडा वजा होणार आहे आणि त्यावेळेस उत्तर मला सापडणार आहे इतर झाडांचं. मग आता लॉजिकली जावं बरं 18 20 येईल का येणार नाही आणि 135 म्हणजे 10% झाडं जर आंब्याची धरली बघा जर मी 10% आंब्याची झाडं धरली असती तर 135 उत्तर आलं असतं. 135 कसं आलं 150चा 1 शून्य झाकला तर उत्तर आलं 15. हे 15 ह्या 150 मधून वजा केले तर किती राहिले 135. मग 135 म्हणजे ते कधी 10% झाडांनाच ना 10% झाडांनाच 135 आहे म्हणजे 138 उत्तर येणार नाही. 132 सोडवायची गरजच नव्हती डिरेक्टली उत्तर माझं आलं असतं. आता तुम्ही म्हणणार की अजून हे आहे तसं 1% 10% न काढता उत्तर येऊ शकतं का 100% येऊ शकतं. कसं बघा 150 झाडं आहेत त्याच्यातली 12% झाडं आंब्याची 12% म्हणजे लिहायचं कसं 12/100 हे 12%
12% लिहिला कसं 12/100. उद्या जर तुम्हाला दिलं 20% तर लिहिणार कसं 20 अंशामध्ये लिहिणार भागिले 100 म्हणजे किती झाले 20%. आता हे 150 गुणिले 12/100 हे लिहिलं मी जनरल रूपांतर केलं. मग आता हे सोडवा. शून्याला शून्य गेला. 5च्या पाड्यामध्ये दोन्ही आहेत. बेसक 12, बे पंचे 10, 5 एके 5, 5 त्रिक 15, 6 त्रिक 18. 6 गुणिले 3 बरोबर 18. 18 झाडे ही कशाची असणार आहेत आंब्याची असणार आहेत. मग 18 झाडं आंब्याची असतील तर 150 वजा 18 बरोबर जे काय उत्तर येईल 132 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही तिन्ही चारही मेथडनं तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडवा. 6 नंबरचा क्वेश्चन सेम पर्सेंटेजचा प्रॉब्लेम. दसादसे 4% म्हणजे दर साल दर शेकडा 4%. याचा वरचा प्रॉब्लेम असणार म्हणजे असणारच. याचा वरचा रेल्वेवरचा प्रॉब्लेम कंपल्सरी असतातच. 4% दराने 5,000 रुपयांचे 5,000 रुपयांचे म्हणजे ही काय दिली मुद्दल दिली. 4% दराने 5,000 रुपयांचे सरळ व्याज 5,000 रुपयांचे सरळ व्याज. कोणाचे सरळ व्याज चेच्या पुढं कोणाचे सरळ व्याज 5,000 रुपयांचे सरळ व्याज हे मुदलीच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. मग आता बघा प्रॉब्लेम एकदम भारी दिलाय. आपल्याला काय विचारलंय वर्षे विचारले. मग आता आपल्याला फॉर्म्युला बघा आपण व्यवस्थित जाऊ. सरळ व्याज बरोबर कदम भागिले 100. आपल्याकडे कदम आडनाव असतं का नाही कदम भागिले 100. क म्हणजे काय कालावधी बघा. क म्हणजे कालावधी, द म्हणजे दर साल दर शेकडा, म म्हणजे मुदत म्हणजे वर्ष भागिले 100 ह्याने काय भेटेल सरळ व्याज भेटेल. आता आपल्याला ह्याच्यातलं दिलंय काय काय ते मांडून घेऊ. बघा कालावधी आपल्याला किती वर्ष लागतील म्हणजे म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर साल दर शेकडा, क म्हणजे कालावधी. आता कालावधी आपल्याला काढायचा आहे म्हणजे क आहे तसा मांडायचा. दर साल दर शेकडा दसादशे किती दिले 4% दिलेत आहे तसं 4 मांडून घ्यायचं. आता मुद्दल किती दिले मुद्दल ह्या ठिकाणी दिले 5,000. 5,000 रुपयांचे सरळ व्याज विचारले ना. सरळ व्याज कोणाचं विचारले 5,000 रुपयांचे. मग ह्या 5,000 रुपयांचे सरळ व्याज म्हणजे 5,000 काय झाली आपली मुद्दल झाली. 5,000 मुद्दल झाली भागिले 100. मग आता इकडे सरळ व्याज आहे ना बरोबर चिन्हाच्या इकडे सरळ व्याज आहे म्हणजे सरळ व्याजाची किंमत टाकली तर आपल्याला त्या ठिकाणी कालावधी निघेल. मग आता त्या ठिकाणी त्यांनी सरळ व्याज किती दिले तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम शांतपणे वाचायचं. बघा दसादशे 4% दराने 5,000 रुपयांचे सरळ व्याज मुदलीच्या दुप्पट होण्यासाठी. सरळ व्याज किती होण्यासाठी सरळ व्याज मुदलीच्या दुप्पट होण्यासाठी. मुद्दल किती दिले मुद्दल दिली आहे 5,000. इथे घेतली ना मुद्दल आपण 5,000. मुद्दल दिली 5,000. ह्या मुदलीची दुप्पट म्हणजे किती झाले 10,000. मुदलीच्या दुप्पट किती झाले 10,000. 10,000 काय दिले सरळ व्याज दिले. मग हे सरळ व्याज ह्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये टाका 10,000 आणि मग सोडवा. आता हे सरळ सरळ सोडवल्यानंतर लक्षात येईल तुमच्या 5,000 एके 5,000, 5,000 दोन्ही 10,000. हे ह्या ठिकाणी भागाकारामध्ये इकडे आल्यानंतर कशात होईल गुणाकारामध्ये जाईल म्हणजे 2 गुणिले 100 हे इकडं अंशामध्ये इकडं कशामध्ये जाईल छेदामध्ये भागिले 4 बरोबर क म्हणजे कालावधी किंवा वर्ष. मग 4 न भागा 4 एके 4, 4 पंचे 25 चोक 100. 25 चोक 100 म्हणजेच इथे किती उरले 2 इथे किती उरले 25. 2 गुणिले 25 बरोबर क म्हणजे 25 दुने 50 क म्हणजे कालावधी बरोबर त्या ठिकाणी 50 वर्ष येईल. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. ट्विस्ट कुठं होता ह्या प्रॉब्लेम मध्ये ट्विस्ट इथं होता की तुमचं सरळ व्याज जे काय आहे बघा सरळ व्याज हे मुदलीच्या दुप्पट होण्यासाठी म्हणजे सरळ व्याज त्यांनी दिले ह्या प्रॉब्लेम मध्ये किती मुद्दल किती दिली आहे 5,000. मुदलीच्या दुप्पट म्हणजे सरळ व्याज किती झालं 10,000. किती वर्ष लागतील अशा पद्धतीने प्रॉब्लेम विचारलाय. फक्त एवढी लाईन म्हणजे कुठून सरळ व्याज हे मुदलीच्या दुप्पट आहे एवढा पॉइंट फक्त समजणं आवश्यक होतं. प्रॉब्लेम 100% सोपा होता. 7 नंबरचा प्रॉब्लेम
तीन संख्यापैकी पहिली व दुसरी संख्या यांचे गुणोत्तर 3:5 आहे, दुसरी व तिसरी संख्या यांचं गुणोत्तर 3:4 आहे, तर तिसरी संख्या जर 80 असल्यास त्यातील पहिली संख्या किती? बघा, तर मग सरळ सरळ ABCD मध्ये मांडायचं. पहिली संख्या बघा, पहिली संख्या A मांडली, दुसरी संख्या B मांडली, तिसरी संख्या C मांडली, तिसरी संख्या C मांडली. आता गुणोत्तर लिहा. तीन संख्यापैकी पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर म्हणजे A भागिले B बरोबर किती दिले? 3:5 दिले. 3:5 दिले. दुसरी व तिसरी संख्येचं गुणोत्तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर B भागिले C बरोबर किती दिले? 3:4 दिले. 3:4 दिले. तिसरी संख्या 80 असल्यास, तिसरी संख्या किती? 80, म्हणजे C बरोबर किती दिले? 80 दिले. मग C बरोबर जर 80 दिला असेल तर आपल्याला विचारलं काय? पहिली संख्या, पहिली म्हणजे A बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. मग हे सोडून घ्यायचं. इथं किंमत टाकायची 80. BC बरोबर B छेद C बरोबर 3/4 दिले. B आहे तसा मांडला. C ची किंमत किती दिली आहे? 80. तिसरी संख्या 80 दिली, मांडली ती बरोबर 3/4. ह्या ठिकाणी हे अंश 80 इकडं छेदात आहेत, इकडं कुठं जातील? अंशामध्ये जातील. म्हणजे कसं होईल? 3/4 गुणिले 80. आता 4 न भाग जातोय का 80 ला? जातोय. 4 एके 4, 4 दुने 8, 0 0, 20 त्रिक 60, म्हणजे 60 ही किंमत कोणाची येईल? 60 ही किंमत येईल ह्या B ची. कोणाची येईल? B ची. कारण ह्याच्यामध्ये किमती टाकलेत ना आपण. हे 80 तिकडे जर गेले तर हिथं काय उरतील? फक्त आणि फक्त B उरेल. फक्त आणि फक्त काय उरेल? B उरेल. मग B बरोबर हे 80 तिकडे गेले, 3 गुणिले 80 भागिले 4 बरोबर 20 त्रिक 60 ही आली B ची किंमत. एकदा का B ची किंमत 60 आली तर ती B ची किंमत तुम्ही कुठे टाकाल? तर ती B ची किंमत आपण या ठिकाणी टाकू शकतो. ह्या इक्वेशन मध्ये टाका. A भागिले B म्हणजे किती? 60 बरोबर 3/5. सेम तसंच आता A आहे तसाच इथं राहिला. 3/5, 3/5 हे 60 इथं कशामध्ये आहेत? छेदामध्ये. तिकडे गेल्यावरती अंशामध्ये जातील. गुणिले 60. 5 एके 5, 12 पंचे 60, म्हणजेच A बरोबर 3 गुणिले 12 म्हणजे 12 त्रिक 36, म्हणजे 36 ही पहिली संख्या असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं. आता मागचा जो काय प्रॉब्लेम होता, ह्या प्रॉब्लेमसाठी मी तुम्हाला एक प्रॉब्लेम जरूर देईल होमवर्कसाठी, एक्सरसाइज जो काय असेल तो तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. जसे 4% दराने, तर 4% दराच्या ऐवजी तुम्ही इथं काय करा? 10% दराने लक्षात घ्या. 10% दराने 5,000 रुपयाच्या ऐवजी 50,000 रुपये एवढी रक्कम घ्या. 5,000 रुपयाच्या ऐवजी 50,000 रुपये. त्याची मुद्दल दुप्पट होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी किती वर्ष लागतील हा प्रॉब्लेम मला त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सोडवून त्याचं आन्सर सांगायचं आहे. ओके, ही झाली एक्सरसाइज नंबर 3. पुढं ही फळबागांचं पण सांगतो. फळबागांचं एक्सरसाइज नंबर 4 मध्ये द्यायचं. एक्सरसाइज नंबर 4. 150 झाडांच्या ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी 450 झाडं घ्यायचे आणि 12% झाडं जे म्हणतात त्याच्याऐवजी 15% झाडं घ्यायची. 15% आंब्याची झाडं आहेत. तर इतर झाडांची संख्या किती आहे हे तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ओके. 4था, हा जसा प्रॉब्लेम दिलाय तसंच तुम्हाला अजून एक एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम देतो. 12,012 भागिले 18,018 चे उत्तर मला त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ओके, सगळे एक्सरसाइज लिहून घ्यायचे. आठवण. आता हा प्रश्न सेम नफा तोटा ह्या प्रॉब्लेम फॉर्म्युल्यावरचा प्रश्न आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. राजू व संजूने दोघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला. राजूची गुंतवणूक ही संजूच्या गुंतवणुकीपेक्षा कशाही तिप्पट आहे. बघा, राजूची गुंतवणूक म्हणजे राजूने तिप्पट पैसे गुंतवलेत. राजूची गुंतवणूक ही संजूच्या तिप्पट आहे. तर वर्षाअखेर जर त्यांना 52,000 रुपये नफा झाला, वर्षाअखेर ह्या राजू आणि संजूला काय झाला? 52,000 रुपये जर नफा झाला तर
त्यातील राजूचा वाटा किती? आता राजूचा वाटा हा सरळ सरळ किती असणार आहे? तिप्पट असणार आहे. काढणार कसं? काढणार कसं हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. बघा, हा आहे राजू, हा आहे संजू. आता संजूनं जर ₹X गुंतवले किंवा ₹X संजूला जर नफा झाला असेल तर राजूला किती झाला असेल? तिप्पट झाला असेल ना. कसं काय तिप्पट झाला असेल? कारण जेवढे पैसे संजूनं गुंतवलेत, म्हणजे संजूनं जर ₹1 गुंतवला असेल असं समजा, तर त्याच्या तिप्पट कुणी गुंतवलेत? ह्या राजूनं गुंतवलेत. म्हणजे ₹1 जर संजूला नफा झाला तर ह्याला किती होणार आहे? ₹3 होणार आहेत. आणि ह्या दोघांचं मिळून 3 अधिक 1 मिळून किती जे काय झालेलं आहे तो टोटल नफा इथं दिलेला आहे. समजलं का? म्हणजे उदाहरणार्थ कसं सांगितलं मी, आपण ह्या ठिकाणी X मानायचं. सॉरी, संजूला ₹1 नफा झाला, त्याच्या तिप्पट कोणाला होणार? राजूला होणार. कारण राजूने किती गुंतवलेत? तिप्पट गुंतवलेत. मग ह्या संजू बघा दोघांना मिळून राजूचा नफा अधिक संजूचा नफा बरोबर किती होईल? राजूचा नफा किती आहे? 3x. संजूचा नफा किती आहे? नसता x, म्हणजे किती झालं? 4x. 4x एवढा नफा ह्या दोघांना मिळून होईल किंवा 4 होईल. तो किती आहे? तर तो आहे टोटल नफा दिलाय ना इथं. इथं किती दिलाय की त्या दोघांना वर्षाखेर ₹52,000 त्या ठिकाणी नफा झालाय. ते ₹52,000 मी ऍज इट इज या ठिकाणी मांडले. मग आता मला सांगा, ह्या बरोबर चिन्हाच्या इकडे 4x आहेत, 4 गुणिले x आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे. मला नसता x काढायचा असेल तर 4 काय करावं लागेल? त्या ठिकाणी भागाकारात न्यावं लागेल. म्हणजे 52,000 भागिले 4, 52,000 भागिले 4. मग बघा, 13 चोक 52, 13चा पाडा ज्याचा पाठ असेल त्याला लगेचच लक्षात आलं असेल. 4 एके 4, 13 चोक 52, 0 0 0. म्हणजे ह्या x कुणाचा आहे? ह्या संजूचा आहे. संजूला नफा किती झालाय? ₹13,000 झालाय. म्हणजे ह्याची तिप्पट 13 त्रिक किती झाले? ₹39,000 नफा कोणाला होणार आहे? राजूला होणार आहे. ₹39,000. ऑप्शन नंबर 1 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नीट ऑब्झर्व करा, ह्या ठिकाणी 13,000 आणि 39,000 दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी एक्झामिनरनं ठेवलेत. त्या अर्थी एक्झामिनरनं या ठिकाणी ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा मुद्दा तुम्ही नीट लक्षात घ्या. एक्झामिनर कायम अशा पद्धतीचं ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणारच. हा मुद्दा तुम्ही नीट बारकाव्याने लक्षात घ्या. पाठीमागचा पण प्रॉब्लेम तुम्ही नीट बघा. या प्रॉब्लेम मध्ये पण त्यांनी काय केले की हा प्रॉब्लेम इथं पण 18 आणि 132 असे दोन्ही ऑप्शन ठेवलेत की जेणेकरून जे उत्तर काढेल तुम्ही ते पण इतर त्या ठिकाणी असावं, असा एक्झामिनरचा प्रयत्न असतो. 9 नंबरचा प्रश्न, काळकाम एक सगळ्यात सोपा प्रश्न. ह्याचा पण 15 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 24 माणसं जर लावली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? एकदम सोपा फॉर्म्युला आहे. सरळ सरळ मांडायचं. काय? MDH मसाला. ह्याची आपली ट्रिक काय आहे? याची ट्रिक आहे MDH मसाला. MDH मसाला ते लागायचं ना, एक म्हातारे MDH मसाल्याची जाहिरात करतं. MDH मसाला बरोबर MDH मसाला. MDH मसाला बरोबर MDH मसाला. मग आता MDH म्हणजे काय? की M म्हणजे माणसे, D म्हणजे दिवस, H म्हणजे तास. इथं पण M म्हणजे माणसे, D म्हणजे दिवस आणि H म्हणजे तास. मग आता माणसं किती लावलेत? 15. त्यावेळेस त्यांना दिवस किती लागतायत? 16. तर प्रश्न काय विचारलाय? तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 24 माणसे लावली तर त्यांना किती दिवस लागतील? मग सोडवा. सरळ सरळ हे 24 या ठिकाणी गुणाकारात आहेत, इकडे आल्यावरती काय होतील? भागाकारामध्ये जातील. म्हणजे 15 गुणिले 16 भागिले 24 बरोबर D. बरोबर D. बघा कोणाच्या पाड्यात आहेत का? 3च्या पाड्यात आहेत. 3 5 15, 8 त्रिक 24, 8 एके 8, 8 दुनी 16, 8 दुनी 16 आणि 5 गुणिले 2 म्हणजे 10. तर त्याला 10 दिवस लागतील.
ऑप्शन नंबर 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग आता पुढचा जो काय आपला एक्सरसाइजचा प्रश्न असणार आहे तो तुमच्यासाठी एक्सरसाइज सेम, कारण या टाईपचे प्रश्न विचारतातच त्यामुळे आपण एक्सरसाइज देतोय की जसं हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवला MDH मसाला बरोबर MDH मसाला, काय नाही ह्या माणसं गुणुले दिवस बरोबर माणसं गुणुले दिवस ह्याच्या पलीकडे हा प्रॉब्लेम जात नाही. माणसं गुणुले दिवस बरोबर माणसं गुणुले दिवस मांडून घ्यायचा, माणसे गुणुले दिवस केलं आणि इकडे माणसे गुणुले दिवस यातलं काहीतरी एक मिसिंग ठेवलेलं असतं त्याच्यावरून उत्तर तुमचं येतं. मग आता हाच प्रॉब्लेम एक्सरसाइज साठी तुम्हाला 15 माणसांच्या ऐवजी इथं घ्यायचं 10 माणसे. किती? 10 माणसे एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. किती? 30 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम माणसं वाढवलं तिथं, तर तेच काम 15 माणसांना, बघा तेच काम 15 माणसं लावली तर किती दिवसात पूर्ण होईल हे मला तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, खाली कमेंट बॉक्समध्ये एक्सरसाइज नंबर टाकायचा, काहीतरी 5-6 नंबर असेल तो तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सगळ्यात लास्टचा प्रॉब्लेम की जर 0.75 टिंब x बरोबर हे 4 डॉट म्हणजे बरोबर असतं बरं का, हे 4 डॉट म्हणजे बरोबरचं चिन्ह असतं आणि हे 2 डॉट म्हणजे छेद असतो किंवा भागाकाराचं चिन्ह असतं. हे दोन चिन्ह त्या ठिकाणी लक्षात घ्या. 0.75 भागिले x बरोबर 5/8 तर x ची किंमत काढा. x ची किंमत काढा. आता मला सांगा हे x ह्या ठिकाणी कुठे छेदात आहे, इकडे गेल्यावरती कुठे जाईल? अंशामध्ये जाईल. त्याला तिकडे न्या. 0.75 बरोबर 5/8 गुणुले x. आता मला सांगा इकडे फक्त आणि फक्त x ठेवायचा आहे तर हे दोन्ही इकडांना, हे 8 कशात आहे तिथं? इथं छेदामध्ये, इकडे आल्यावरती अंशामध्ये, हे 5 अंशात आहेत, इकडे आल्यावरती छेदात जातील. म्हणजे 0.75 गुणुले 8, कारण हे छेदामध्ये इकडे गेल्यावरती अंशात जातील, भागिले हे अंशात आहेत तर कुठे येतील? छेदात येतील, बरोबर x. आणि मग x ची किंमत काढायची. मग x ची किंमत काढण्यासाठी लक्षात घ्या हे किती? 0.75 आहेत. मग 0.75 मी असं मांडू शकतो का? 75 भागिले 100. 75 भागिले 100. ज्यावेळेस असे पॉइंट असतात ना, पॉइंट नंतर किती घर आहेत? 1 आणि 2, तेवढे एकावरती शून्य द्यायचं. इथं जर पॉइंट नंतर एकच घर असतं तर मी फक्त 1 वरती एकच शून्य म्हणजे 10 दिलं असतं. इथं पॉइंट नंतर 2 घर आहेत म्हणून त्या ठिकाणी 0.2 दिले, भागिले 5 गुणिले 8. मग आता सोडवा. 5 एके 5, 15 5 75, 15 5 75. मग 15 8 किती? 120. 120 भागिले 100. ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे किती राहिलं? 12/10. 12/10. ज्यावेळेस हा एक शून्य असतो त्यावेळेस उजव्या बाजूनं 1 दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे 1.2 हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे 1.20 ऑप्शन नंबर 2 हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की एक लाईक करत जा, कारण तेवढीच एक अपेक्षा असते की तुम्ही ते लाईक करावं. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आपला टेलिग्राम ग्रुप रणजित फरांदे करिअर अकॅडमी, इथं त्या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुप, यूट्यूब चॅनल, ह्या इंस्टाग्राम ह्या सगळ्यांची लिंक त्या ठिकाणी दिलेली. वेगवेगळे करंटचे मुद्दे असतात ते देखील आपल्या चॅनलला टाकले जातात. हा पेपर झाला की ह्याची PDF तुम्हाला त्या ठिकाणी लगेच PDF फॉर्मॅटमध्ये असणाऱ्या सगळ्या PPT त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मी जेवढे प्रश्न विचारतोय त्या प्रश्नांची ऑनेस्टली उत्तरं द्यायचे. तेवढी जर उत्तरं दिली तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा अभ्यास जो काल होता त्याच्यापेक्षा आज थोडा पुढे, परवा दिवशी त्याच्यापेक्षा पुढं, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने अभ्यास तुमचा पुढं पुढं जाईल. तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण मला लवकरात लवकर लाईव्ह सेशन त्या ठिकाणी तुमचे चालू करायचे आहेत. कारण लाईव्ह सेशनला त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र असतील तर त्या ठिकाणी लेक्चर घ्यायला किंवा अजून कोणाचे कसे प्रॉब्लेम आहे डाऊट घ्यायला अजून त्या ठिकाणी उत्साह त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. लेक्चर आवडला असल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.